कौसडीतील काळजाचा ठोकं चुकवणारा प्रसंग, 4 तासांनी चिमुकल्याला जीवनदान, बोरमधून काढले सुखरूप बाहेर. आई वडिलांच्या डोळ्यासमोर खेळणारा 3 वर्षाचा चिमुकला अचानक उघड्या बोरमध्ये जाऊन कोसळला. क्षणात आनंदाचा वातावरण भीतीच्या सावट खाली आला. मुलगा बोरमध्ये सुमारे 10 फूट खोलीवर अडकला होता. बाहेर आईवडिलांचा आक्रोश, तर आज जीव वाचवण्यासाठी धडपडणारा चिमुकला. अशा काळजीचं ठोकं चुकवणाऱ्या प्रसंगात ग्रामस्थ, प्रशासन आणि बचाव पथकाने तब्बल 4 तासाचा शर्थीचा प्रयत्न केला आणि अखेर शेख अदनान शेख नदीम या 3 वर्षीय चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बुधवारी दिनांक 19 ऑगस्ट दुपारी कौसडी शिवारातील शेत गट क्रमांक 25 मधील शेतात ही घटना घडली. शेख अदनान शेतात खेळत असताना अचानक उघड्या बोरमध्ये पडला. काही क्षणातच तो दिसेनास झाल्याने कुटुंबियांनी आरडाओरडा सुरू केला. मुलगा बोरमध्ये असल्याचे समजताच आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मदतीसाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. 2 JCBने सुरू केले मदतीचे हात. घटनेची माहिती मिळताच तहसील व जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले व वेळ न दडवता 2 JCBच्या साहाय्याने बोरवेलच्या बाजूने खोदकाम सुरू करण्यात आले. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. बोरवेलमध्ये अडकलेल्या अदनानला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ, प्रशासन आणि बचाव पथकातील सदस्य अक्षरशः जीवाची बाजी लावून काम करत होते. बाहेर कुटुंबियाच्या डोळ्यात अश्रू होते. मुलगा सुखरूप बाहेर येईल या एका आशेवर त्यांचे डोळे बोरवेलकडे लागले होते. खोदकाम जसे पुढे सरकत होते तसतसे सर्वांचे धाकधूक वाढत होती. 4 तासांनी ऐकू आले आनंदाचा हुदका. तब्बल 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बचाव पथक अदनानपर्यंत पोहोचला. चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढताच घटनास्थळी उपस्थितांचे जीवात जीव आला. काही क्षणापूर्वी चिंतेने व्याकुळ असलेल्या कुटुंबियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपल्या काळजाचा तुकडा सुखरूप बाहेर पडताच आईवडिलांनी त्याला कवटाळले आणि भावनाचे बांध फुटला. या थरारक बचाव कार्याचा सुखद शेवट झाल्याने कौसडी परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांची तत्परता, प्रशासनाच्या सहकार्य आणि बचाव पथकाचा अथक प्रयत्नामुळे 3 वर्षीय अदनानला नवजीवन मिळाले. या घटनेने ग्रामीण भागातील उघड्या बोरवेलचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे. निष्पाप जीवासाठी जीवघेणे ठरणाऱ्या उघड्या बोरवेल तातडीने बंद करण्याची गरज घटनेने अधोरेखित केली आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील याबाबत सखोल चौकशी करून जे पण उघडे बोर्स आहे ते बंद करण्यात यावे म्हणून ग्रामस्थांकडून मागणी जोर धरत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.